छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन नंबर ए आहे रायगड, ऑप्शन नंबर बी आहे शिवनेरी, ऑप्शन नंबर सी आहे प्रतापगड, ऑप्शन नंबर डी आहे राजगड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रायगड. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील लोथल हे महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर ए आहे पंजाब, ऑप्शन नंबर बी आहे राजस्थान, ऑप्शन नंबर सी आहे गुजरात, ऑप्शन नंबर डी आहे हरियाणा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गुजरात. पुढचा प्रश्न आहे, भारताचे संविधान तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन नंबर ए आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन नंबर बी आहे डॉक्टर बी आर आंबेडकर, ऑप्शन नंबर सी आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन नंबर डी आहे सरदार वल्लभभाई पटेल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याच्या गतीला कोणती गती म्हणतात? ऑप्शन नंबर ए आहे परिवलन गती, ऑप्शन नंबर बी आहे परिभ्रमण गती, ऑप्शन नंबर सी आहे गुरुत्वाकर्षण गती, ऑप्शन नंबर डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए परिवलन गती. पृथ्वी जेव्हा स्वतःच्या भोवती फिरते त्या गतीला आपण काय म्हणतो? परिवलन गती. आणि पृथ्वी जेव्हा सूर्याच्या भोवती फिरते त्यावेळेस त्या गतीला म्हणतो परिभ्रमण गती. पुढचा आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये कोणी केली? तर ऑप्शन नंबर ए आहे महात्मा ज्योतिराव फुले, ऑप्शन नंबर बी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन नंबर सी आहे राजा राममोहन राय, ऑप्शन नंबर डी आहे स्वामी विवेकानंद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए महात्मा ज्योतिराव फुले. पुढचा प्रश्न आहे, भारतातील संविधानातील कोणत्या कलमानुसार शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला आहे? ऑप्शन नंबर ए आहे कलम 21A, ऑप्शन नंबर बी आहे कलम 14, ऑप्शन नंबर सी आहे कलम 19, ऑप्शन नंबर डी आहे कलम 32. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कलम 21A. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे? ऑप्शन नंबर ए आहे अटलांटिक महासागर, ऑप्शन नंबर बी आहे हिंदी महासागर, ऑप्शन नंबर सी आहे पॅसिफिक महासागर, ऑप्शन नंबर डी आहे आर्कटिक महासागर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात मोठे महासागर म्हणून पॅसिफिक महासागरला ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या छावणीतून झाली? ऑप्शन नंबर ए आहे झाशी, ऑप्शन नंबर बी आहे मेरठ, ऑप्शन नंबर सी आहे कानपूर, ऑप्शन नंबर डी आहे दिल्ली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मेरठ. 1857च्या उठावाची सुरुवात मेरठ या छावणीतून झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? ऑप्शन नंबर ए आहे 4 वर्ष, ऑप्शन नंबर बी आहे 5 वर्ष, ऑप्शन नंबर सी आहे 6 वर्ष, ऑप्शन नंबर डी आहे अनिश्चित. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 5 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे कृष्णा, ऑप्शन नंबर बी आहे गोदावरी, ऑप्शन नंबर सी आहे तापी, ऑप्शन नंबर डी आहे भीमा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गोदावरी. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी गोदावरी म्हणून आहे. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? ऑप्शन नंबर ए आहे लुंबिनी, ऑप्शन नंबर बी आहे सारनाथ, ऑप्शन नंबर सी आहे बोधगया, ऑप्शन नंबर डी आहे कुशीनगर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लिंबुनी. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म लिंबुनी येथे झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये कोणी केली? ऑप्शन नंबर ए आहे स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन नंबर बी आहे स्वामी विवेकानंद, ऑप्शन नंबर सी आहे ईश्वरचंद्र विद्यासागर, ऑप्शन नंबर डी आहे केसरीचंद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्वामी दयानंद सरस्वती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहे?
ऑप्शन नंबर ए आहे 33%, ऑप्शन नंबर बी आहे 50%, ऑप्शन नंबर सी आहे 40%, ऑप्शन नंबर डी आहे 25%. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 50%. पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन नंबर ए आहे मंगळ, ऑप्शन नंबर बी आहे गुरु, ऑप्शन नंबर सी आहे शनी, ऑप्शन नंबर डी आहे शुक्र. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे सम्राट अशोकाचे बहुतांश शिलालेख कोणत्या लिपीत कोरलेले आहे? ऑप्शन नंबर ए आहे देवनागिरी, ऑप्शन नंबर बी आहे ब्राह्मसी, ऑप्शन नंबर सी आहे खरोष्टी, ऑप्शन नंबर डी आहे संस्कृत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ब्राह्मी. पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? ऑप्शन नंबर ए आहे संसद, ऑप्शन नंबर बी आहे राष्ट्रपती, ऑप्शन नंबर सी आहे सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन नंबर डी आहे पंतप्रधान. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सर्वोच्च न्यायालय. संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. ऑप्शन नंबर ए आहे केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरुवात केली? ऑप्शन नंबर ए आहे लोकमान्य टिळक, ऑप्शन नंबर बी आहे गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन नंबर सी आहे लाला लजपत राय, ऑप्शन नंबर डी आहे बिपिनचंद्र पाल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन नंबर ए आहे सालेहेर, ऑप्शन नंबर बी आहे कळसुबाई, ऑप्शन नंबर सी आहे महाबळेश्वर, ऑप्शन नंबर डी आहे त्र्यंबकेश्वर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई या शिखराला ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन नंबर ए आहे राष्ट्रपती, ऑप्शन नंबर बी आहे पंतप्रधान, ऑप्शन नंबर सी आहे उपराष्ट्रपती, ऑप्शन नंबर डी आहे लोकसभा अध्यक्ष. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रेषेमुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात असे दोन समान भाग होतात? ऑप्शन नंबर ए आहे कर्कवृत्त, ऑप्शन नंबर बी आहे विषुववृत्त, ऑप्शन नंबर सी आहे मकरवृत्त, ऑप्शन नंबर डी आहे रेखावृत्त. तर याचं योग्य उत्तर येतं ऑप्शन नंबर बी विषुववृत्त. पुढचा प्रश्न आहे आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत ज्यातून वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत घेतले? ऑप्शन नंबर ए आहे रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन नंबर बी आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ऑप्शन नंबर सी आहे शरदचंद्र चट्टोपाध्याय, ऑप्शन नंबर डी आहे सरोजिनी नायडू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम हे देखील गीत लिहिले आहे. अनेकदा वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहेत हा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर काय येणार? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? ऑप्शन नंबर ए आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद, ऑप्शन नंबर बी आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ऑप्शन नंबर सी आहे सी राजगोपालाचारी, ऑप्शन नंबर डी आहे डॉक्टर झाकीर हुसेन. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मौलाना अब्दुल कलाम आझाद. पुढचा प्रश्न आहे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते साधन एकक वापरले जाते? ऑप्शन नंबर ए आहे थर्मामीटर, ऑप्शन नंबर बी आहे सिस्मोग्राफ, ऑप्शन नंबर सी आहे बॅरोमीटर, ऑप्शन नंबर डी आहे ॲनिमोटर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सिस्मोग्राफ किंवा रिक्टर स्केल. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय सभेच्या 1875 पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन नंबर ए आहे योमेशचंद्र बॅनर्जी, ऑप्शन नंबर बी आहे दादाभाई नौरोजी, ऑप्शन नंबर सी आहे ॲलन ऑक्टॅवियन ह्यूम, ऑप्शन नंबर डी आहे दिनशा बादशाह. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ॲलन ऑक्टॅवियन ह्यूम. पुढचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोणाद्वारे केली जाते? ऑप्शन नंबर ए आहे केवळ लोकसभेचे सदस्य, ऑप्शन नंबर बी आहे
केवळ राज्यसभेचे सदस्य. ऑप्शन नंबर सी आहे संसद आणि राज्य विधानाचे निर्वाचन सदस्य. ऑप्शन नंबर डी आहे सर्व भारतीय नागरिक. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, संसद आणि राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य. पुढचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले होते? ऑप्शन नंबर ए आहे लाहोर. ऑप्शन नंबर बी आहे अमृतसर. ऑप्शन नंबर सी आहे जलंधर. ऑप्शन नंबर डी आहे अंबाला. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अमृतसर. अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. पुढचा प्रश्न आहे हवेतील दाब प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन नंबर ए आहे थर्मामीटर. ऑप्शन नंबर बी आहे बॅरोमीटर. ऑप्शन नंबर सी आहे हायग्रोमीटर. ऑप्शन नंबर डी आहे हायड्रोमीटर. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बॅरोमीटर. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहेत? ऑप्शन नंबर ए आहे ब्रिटन. ऑप्शन नंबर बी आहे अमेरिका. ऑप्शन नंबर सी आहे रशिया. ऑप्शन नंबर डी आहे कॅनडा. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अमेरिका. पुढचा प्रश्न आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच ही घोषणा कोणी दिली? ऑप्शन नंबर ए आहे सुभाषचंद्र बोस. ऑप्शन नंबर बी आहे लोकमान्य टिळक. ऑप्शन नंबर सी आहे भगतसिंग. ऑप्शन नंबर डी आहे महात्मा गांधी. तर त्यांचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न आहे सूर्य आणि पृथ्वी यामध्ये चंद्र आल्यावर कोणत्या खगोलीय घटना घडते? ऑप्शन नंबर ए आहे चंद्रग्रहण. ऑप्शन नंबर बी आहे सूर्यग्रहण. ऑप्शन नंबर सी आहे कंकणाकृती ग्रहण. ऑप्शन नंबर डी आहे भरती ओहोटी. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सूर्यग्रहण. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात.